मी ना महिला पोलीस आणि कॉर्पोरेट ऑफिसर्ससाठी नेहमी स्ट्रेस मॅनेजमेंट आणि लाईफ स्किल वर्कशॉप्स घेत असते. माझ्या प्रत्येक वर्कशॉपला नाट्यशास्त्राचा म्हणजे थिएटरचा बेस असतो. पण मी आता माझ्या डिजिटल फॅमिली मेंबर्ससाठी स्ट्रेस मॅनेजमेंटच्या टिप्स सांगणार आहे. नाटकामध्ये आम्ही नेहमी म्हणतो पॉज घ्या, थोडी विश्रांती घ्या. रोजच्या आयुष्यात सुद्धा तसंच आहे. जेव्हा तुम्हाला स्ट्रेस येतो ना, तेव्हा लगेच रिॲक्ट होऊ नका. थोडासा पॉज घ्या, 5 सेकंड्स. संभाजीनगरला नाट्यशास्त्राचं जेव्हा शिक्षण मी घेत होते ना, तेव्हा आमचे गुरु डॉक्टर लक्ष्मण देशपांडे नेहमी सांगायचे, रंगमंचावर जायच्या आधी एक्साइटमेंट होते, त्यामुळे श्वासावर काम करा. मन बघा किती शांत वाटतं, ताण जाणवत नाही. तुम्ही करा. इनहेल करा, थोडं होल्ड करा आणि मग एक्सेल करा. मन अगदी शांत वाटतं. नक्की करा. रंगमंचावर काम करताना बॉडी लँग्वेजला खूप महत्व दिलं जातं. जेव्हा आपल्याला खूप ताण असतो ना, तेव्हा तुम्ही ऑब्झर्व करा. आपण उगीच खांदे, हात, मान सगळं आखडून घेतो आणि मग ताण जाणवायला लागतो. बॉडीनं प्रयत्नपूर्वक रिलॅक्स करा, अगदी हळूहळू. खूप छान होतं. नाट्यशास्त्र शिकवतं भावभावनांची अभिव्यक्ती. रोजच्या आयुष्यात सुद्धा मनात असलेले विचार, भावना दाबून टाकू नका. कोणाकडे तरी व्यक्त व्हा, कुठेतरी आपलं मन मोकळं करा. आणि कुणीच ऐकणारं नसेल तर लेखनाच्या मार्गानं आपल्या भावना व्यक्त करा. अगदी रोज करा, खूप हलकं वाटेल. करून बघा. या छोट्या छोट्या टिप्स आयुष्य घडवायला मदत करत असतात. माझा अनुभव आहे. फक्त त्यासाठी हवी असते रोजची सकारात्मकता आणि सातत्य. नक्की करा. आणि हो, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब. मी सतत भेटत राहणार. अच्छा.